डोक्यात बसा. आता बघा एरर नंबर जो 12 आहे आपला, तो काय आहे तर कन्सिडर करा की आता तुम्ही मस्तपैकी इथं अभ्यास केलेला आहे. इथं मराठी, इंग्लिश, मॅथ, रिजनिंग, जीके, जीएस जे काय असन या सगळ्या विषयांचा एकदम चांगला अभ्यास केला आणि चांगला अभ्यास केल्यानंतर मस्तपैकी रिझल्टचा दिवस आला आणि त्या सिलेक्शन लिस्टमध्ये तुमचं नाव आहे. कन्सिडर करा म्हणलंय बरं का मी, म्हणजे धारावाहिकी पात्रावर घटना आहे, काल्पनिक आहे. तर तुमचा नंबर वगैरे आलेला आहे, तुम्ही लगेच मस्तपैकी वर्डात पळालेले येतं. मित्रांनी लगेच तो दिवस आला असलं गाणं लावलेले, तुम्ही स्टेटस वगैरे टाकलेले तर त्यानंतर तुमचे मम्मीला बळच रडत रडत फोन केलाय की मम्मी माझं सिलेक्शन झालं म्हणून, बरोबर. त्यानंतर मग तुम्ही मस्तपैकी गावाकडे गेलेले तर गावाकडं जे कोणी ओळखीत नव्हतं तुमचा रिझल्ट मधलं स्टेटस बघितलं की लगेच मामा आणि मामाची पोरगी पण तुमच्या घराकडे निघलेले तर, बरोबर आहे का नाही. पप्पा पण पळत पळत लगेच एक 15-20 किलो डायरेक्ट किंवा एक साखरेचा कट्टा आणायला गेलेले तर, कारण पाहुणे वगैरे जास्त येणारच ना तुम्हाला. आता तुमची इज्जत वाढते ना सिलेक्शन झाल्यावर, नाहीतर तुम्हाला काडीची किंमत नसते. मग हे सगळं झालं. त्यानंतर मग तुमचा पांढऱ्या घोड्यावर मिरवणूक झाली. सनरूपच्या गाडीवरून मस्तपैकी तुम्ही असा हात वगैरे करत होते सनरूपच्या गाडीमधून, ऐका नाही. पहिल्यांदा तुम्हाला कोणीतरी फेटा बांधला होता, खांद्यावरती घेऊन कुणीतरी वळस नाचलं होतं, बरोबर. मग हे सगळ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर तो बडाया मारण्याच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही गावातले जे छोटेले मुलं तर त्यांना सांगितलं की MPSC म्हणजे एकदम सोपी आहे, काहीच नाही. मी असं गेलो आणि लगेच फक्त 3 तास अभ्यास करायचो आणि कोणत्या लेक्चरला पण नाही गेलो, आणि इथं एका विषयाच्या 5-5 बॅच केलेल्या आहेत, पण तिथं सांगतोय काय, काहीच नाही. मग लय सोपं आहे पोरांनो. आणि मग तसली एखादी पोएम बीएम कोशिश करणे की कभी हार नाही होती असली तसली इंस्टाग्रामवरून शेअरवर शायरी चिपकिली आणि वा 8 दिवस स्टेटस चालविलं. त्यानंतर मग सगळे पाहुणे वगैरे यायचे बंद झाले. हे सगळे झाल्यानंतर मग घरचे पण खुश झाले, कारण मामा पण म्हणला की ओके डन, पोरगी देऊन टाकतो तुला, आहे का नाही. मग सगळे झाल्यानंतर घरचे म्हणले चला जाऊन द्या आता मग आपण कुठतरी फिरायला जाऊ, आहे का नाही. मग आता कन्सिडर करा की तुम्ही फिरायला गेलेले आणि फिरायला तर ट्रेकिंगला गेलेत, कन्सिडर करा. ओके. मग आता फिरायला गेलेले तर ट्रेकिंगला तुम्हाला माहिती आहे कोण जातं का ट्रेकिंगला, कोण आहे तुमच्यातलं ट्रेकर. तुम्ही जातात मेजर, तुम्ही सगळेच बघितलेलं आहे तिकडं ऑल इंडियन. मुलांमध्ये कोण जातं ट्रेकिंगला किल्ल्यावर, तू एक जातो. 2 किल्ले किती झालेत, किल्ले तुझे किल्ले किती झाले तुझे 6, तुझे 4, माझे 25. हा 25 झालेत. आता ट्रेक नंबर 26-21 तारखेला आहे कळसुबाई. त्यानंतर एक टाइम टेबल पडलंय आमच्या ग्रुपवर, ते तुम्ही त्या दिवशी बघितला, संजय भालसिंग महाराज ग्रुप आहे आमचा एक, आणि त्याच्यावरती यंदा 10 ते 12 किल्ले होते ना आमचे. चला असू दे, जाऊ द्या. इकडे बघा, आता ट्रेकिंग करत चला, चांगलं असतं. बरं आता बघा इथं मस्तपैकी तुम्ही ट्रेकिंगला गेले तर हे झाड आहे बरं का, हे तुम्हाला आय थिंक शिकवलंय मी. हे झाड आहे, ओके. डेमोला वगैरे आय थिंक सांगितलंय. तर इथं हे झाड आहे मस्तपैकी, एकच झाड काढले. आता बाकीचे पण खूप सारे झाड आहेत इकडं. तुम्ही ट्रेकिंगलाच गेलेत म्हणल्यावर काही विषय नाही, बरोबर आहे. हे मस्तपैकी तुम्ही इथं चाललेले तर हे तुम्ही मस्तपैकी, ठीक आहे. हे असे हाफ पॅन्ट वगैरे घातलेली तुम्ही. त्यानंतर आता काही विषय नाही. इथं शूज वगैरे आहे ना, ते शूज आपले स्पोर्टचे शूज वगैरे, ठीक आहे. त्यानंतर इथं ही पाण्याची बॉटल वगैरे ट्रेक म्हणल्यावर, बरोबर. हे बॅग आहे एक, आणि मस्तपैकी गाणे वगैरे ऐकत चाललेले तुम्ही. इथं गाणे ऐकत चाललेले तर ओके. ते ब्लूटूथ आहे, ध्यानात ठेवा. हा हे सगळं मस्तपैकी तुम्ही चाललेले, तिथे पाण्याची बॅग वगैरे मस्तपैकी चाललेले तर, आणि कोणतं गाणं ऐकत असताना ते ऐकू, ठीक आहे. आता इथं चाललेले तर, आणि इथं तुम्हाला लगेच इथं हे जे येतं हे असं एक प्राणी दिसणार आहे. याचं नाव लिहितो कारण माझी ड्रॉइंग थोडीशी चांगली आहे. हा काय आहे, स्नेक. स्नेक म्हणजे साप, आणि तो काय असा फणा काढून थांबलेला आहे. हा थांबा, असू नका. तुमचे ज्यावेळेस ड्रॉइंग बघणार आहे त्यावेळेस बघा. तुमचे साप तर माझ्यापेक्षा फार मेलेले साप काढतात तुम्ही, आहे का नाही. तर हे साप आहे,
अरे ते काहीतरी गिळलेलं आहे त्याने पोटात येड्यांना. तुमचे असे इमॅजिनेशन पॉवर चांगली नाहीये. इथं पोट मोठं झालं याचा अर्थ काहीतरी गिळलं असेल ना. ओके, आता इथं समजून घ्या. हा जो आहे हा हा ओके, चला आता इकडे बघा. हे साप आहे, कन्सिडर करा. त्यामुळे नाव लिहिलेलं आहे मी, कुणी ऑब्जेक्शन घ्यावं म्हणून. ओके, तर आता हा साप आहे, हा साप दिसला याला. तर इथं हा चाललेला आहे मस्त पैकी गाणे ऐकत, समोर साप दिसला. ओके, मग आता इथं साप दिसला म्हणजे आपला एरर नंबर 12 इथं झाला. काय आता मला सांगा, इथं साप बघितला याने की मला सांगा, साप बघितल्यावर याची रिॲक्शन काय असेल? काय असेल? हा, अर्थ पळून जाईन ना. का लगेच हे मस्त पैकी का लगेच मोबाईल मध्ये काढ्या, लगेच गाणं लावीन तू खिची मेरी फोटो, आणि मस्त पैकी लगेच सेल्फी, का लगेच व्लॉग सुरू करीन, हाय गाइस मैं यहाँ पे आया हूँ, ये देखिए बेजान सांप यहाँ पे खड़ा हुआ है, देखते उसका हालचाल पूछते, असं म्हणणार आहे का? अरे नाही म्हणणार ना. का म्हणन? नाही म्हणणार. हे लगेच काय होईल, तर इथून पळून जाईन. पण तसं नाही म्हणणार. तुम्हाला सांगतो, हे पहिल्यांदा काय करेन, पहिल्यांदा पटकन मोबाईल काढून गाणं बदलेन. कोणतं गाणं लावीन बरं? अरे अब तू भाग मिल्खा गाणं लावीन ना. काय लॉजिक नाही तुमचं. आणि मग हा जो साप आहे, म्हणजे इथं बघा, आता सापाला त्यांनी पाहितलं नाही, बाकीचे बाजूला होते. हे जॉब नाही आलाय त्यामुळे एकटाच पुढे आलता. ठीक आहे, आता बघा, यांनी सापाला बघितलं की तो काय म्हणणार आहे, अब तू भाग मिल्खा, आणि एकदम स्पीडने जाणार आहे. सापाच्या नाका डोळ्यात सगळा काय जाणार आहे, नुसता धुराळा जाणार आहे. एवढा स्पीडने पळत जाणार आहे तो. बरोबर ना. साप परत कोणतं पोरग दिसलं की परत त्याच्या पुढे जाणार पण नाही. मग आता इथं समजून घ्यायचंय बघा, हे तर आपल्याला समजून काय घ्यायचंय. इथं सापाला यांनी पाहितलं, पहिली ऍक्शन काय आहे, पाहण्याची. दुसरी ऍक्शन लगेच पळून जाण्याची. इथं फक्त पायच काढतो मी, इथं पायच दिसते फक्त. इतक्या स्पीडने पळतो याचा अर्थ कन्सिडर करा तो. हा, मग आता इथं बघा, पहिली ऍक्शन कोणती झाली? कमून असते तर मेजर काही कळा ना. अरे साप किती क्यूट आहे डायरेक्ट. इतका सुंदर साप ओरिजिनल सापांमध्ये नसेल, कळालं का? बर, आता इकडे बघा. हा जर तो माणूस असता तर इथं फिमेल असता तर ऐश्वर्या राय असता आजच्या जगातलं विश्व सुंदरी, आहे का नाही? बरं, असू द्या, जाऊ द्या. आता इकडे बघा, तर आपण पहिली ऍक्शन काय झाली इथं, साप पाहण्याची, आणि दुसरी ऍक्शन काय झाली, पळण्याची. म्हणजे दोन ऍक्शन झाल्या का नाही? पहिली ऍक्शन साप पाहण्याची आणि दुसरी ऍक्शन पळण्याची. आणि मला सांगा, ह्या जे दोन ऍक्शन झाल्या, आता या दोन ऍक्शन मध्ये किती फरक होता बरं? टाइमचा गॅप किती होता? काही सेकंदाचा होता का नाही? अरे काही सेकंदाचा होता का नाही? कारण आता आपल्याला बघा, याच्या पुढे आणखीन एक एरर बघायचा आहे. त्याच्यामध्ये पण सेम दोन ऍक्शन असणार होता, पण त्याच्यामध्ये टाइमचा गॅप असणार आहे जास्त, कळालं? आणि ह्याच्यामध्ये टाइमचा गॅप काय असणार आहे, कमी असणार. मग इथं काय आहे की यांनी बघा, ह्यांनी सापाला बघितलं की लगेच यू टर्न टाकून पळून गेला ना. मग इथं याला आपण काय म्हणायचं, टू इमिडिएट ऍक्शन. काय म्हणायचं? टू इमिडिएट ऍक्शन. इमिडिएट म्हणजे काय रे? लगेच, त्वरित. लगेच, त्वरित, काही सेकंदामध्ये लगेच, कळालं ना? मग ह्या अशा जर का टू इमिडिएट ऍक्शन जर का होऊन गेलेल्या, तर आपण कशाबद्दल बोलतोय? पास्ट बद्दल. तो फिरून वगैरे आलेला आहे, आणि त्यानंतरून मग घरचे शेजाऱ्यांना हसून हसून सांगते त्याची बहीण की आमचा दादा शायनिंग मध्ये पुढे गेला आणि त्यांनी सापाला बघितलं की 120च्या स्पीडने माघारी पळत आला. हे कसं आहे मधलंय, पास्ट मधलंय, म्हणजे होऊन गेलेलं आहे ते. मग पास्ट मधल्या दोन इमिडिएट ऍक्शन जर का असतील, तर ह्या दोन्ही इमिडिएट ऍक्शन आपण कशामध्ये घ्यायच्या? V2 मध्ये घ्यायच्या. कशामध्ये घ्यायच्या? V2 मध्ये. म्हणजे इथं पण काय असणार आहे आपला, सिंपल पास्ट टेन्स, आणि इथं पण काय असणार आहे तुमचा, सिंपल पास्ट टेन्स. कळत आहे काय? अरे कळत आहे का? मग काय म्हणलं मी बघा, पास्ट मधल्या दोन इमिडिएट ऍक्शन असतील तर दोन्ही कशामध्ये घ्यायच्या?
सिम्पल पास्ट टेन्स मध्ये. मग आता इथं हा काय म्हणणार आहे, वेन ही सॉ अ स्नेक, वेन ही सॉ अ स्नेक ही रॅन अवे, ही रॅन अवे म्हणजे तो लगेच दूर पळून गेला ना. मग इथं बघा पहिली ऍक्शन काय आहे, सॉ V2 मध्ये आली, अरे आली का. आणि दुसरी ऍक्शन बघा रनचं रॅन V2 मध्ये आली का. मग हे दोन्ही पण कशामध्ये आल्या, सिंपल पास्ट टेन्स मध्ये. आणि मग ह्या इथं दोन्ही ऍक्शन आपल्याला सिंपल पास्ट टेन्स मध्ये वापरण्यासाठी जे दोन्ही ऍक्शन मध्ये टाइमचा गॅप काय पाहिजे रे, एकदम कमी, एकदम कमी गॅप पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही ताऱ्यावरती काही पक्षी बसलेले, तर तुम्ही दगड फेकला की लगेच पक्षी काही सेकंदात उडून जातील का नाही, का पक्षी म्हणजे अरे ह्याला कधीच नाही नेम लागत बसा जाऊ द्या असं नाही, अरे असं म्हणतात का, अरे बरोबर आहे ना का नाही, म्हणत असते तुम्हाला माहिती आहे मला. सेनापती काय रे, चला इकडे बघा. म्हणजे इथं काय आहे की तुम्ही दगड फेकला की लगेच पक्षी उडून जाणार आहेत का नाही, इमिडिएट ऍक्शन आहे का नाही, अरे इमिडिएट ऍक्शन आहे. आता शाळेमध्ये बघा बरं, आपण 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वीला असताना सर वर्गात पाऊल टाकला की लगेच सगळेजण उभा राहायचे का नाही, ही पण काय आहे, इमिडिएट ऍक्शन आहे ना. अरे कळतंय का. मग या दोन इमिडिएट ऍक्शन येतात. कन्सिडर करा की आता तुम्ही घरी मम्मी तुम्हाला सकाळी सकाळी उठले, अरे उठ उठ पाणी तापलंय उठ उठ, तुम्ही उठत नाही, तर पण लाटण्याचा आवाज आला की ऐका नाही, मोठा जर मम्मीचा आवाज वाढला की ऑटोमॅटिकली तुम्ही जाताना आंघोळ करायला लगेच. मग इथं याला काय म्हणायचं, इमिडिएट ऍक्शन. मग अशा पास्टमध्ये होऊन गेलेल्या, पास्टमध्ये दोन जर का घटना लगेच झालेल्या असत्या ना, तर या दोन्ही पण घटना आपण कशामध्ये लिहायच्या, सिंपल पास्ट टेन्स मध्ये. कळालं का, अरे समजतंय का. आता समजा ही मस्त पैकी बोर्डाच्या पेपरला कॉफ्यामधून बघून लिहिते, तेवढ्यात स्क्वॉड आलं की लगेच काय, ऐका नाही, दोन्ही कागद लगेच खिशातात, कुणाच्या अंगावर पडा नका, मला काय घेऊन ऐका नाही, नाहीतर सरांच्या अंगावर फेकून देत येतात. बरोबर, ही इमिडिएट ऍक्शन आहे का नाही, अरे आहे ना. मग अशा पास्ट मध्ये जर का दोन इमिडिएट ऍक्शन झाल्या तर त्याला काय म्हणायचं, दोन्ही ठिकाणी काय वापरायचा, सिंपल पास्ट टेन्स. आता आणखीन एक एक्झाम्पल तुमच्या आवडीचं, की समजा तुम्ही तिथे प्रेमाच्या चहावाल्यापाशी चहा पेताय आणि मस्तपैकी इकडं असा रस्त्याकडे चहा तोंड करून पेताय, आणि तुम्हाला दिसलं तुमच्या ओळख रूम मधले दोन पोरं येतात की लगेच बाय मूड करता ना. मग हे पण काय इमिडिएट ऍक्शन आहे ना. मला माहिती आहे तुम्ही कधीच आवाज देऊन ये चहा घ्यायला असं म्हणणार नाही तर, बरोबर. मग इथं सांगायचं मला एवढंच की पास्ट मधल्या जर का दोन इमिडिएट ऍक्शन असतील तर त्या दोन्ही कशात घ्यायच्या, कशात, सिंपल पास्ट टेन्स. आता चित्रातून बाहेर या, काही जण त्या पांढऱ्या घोड्यावरच अडकून पडले असते ना. आता बघा आपण एक्झाम्पल सोडू, पहिलं बघा आता इथं पहिलं एक्झाम्पल काय बघा, वेन आय हर्ड अ लाऊड नॉईज आय जम्प्स इन फिअर. तुम्ही झोपलेले अचानक मोठा आवाज आला की तुम्ही लगेच हे करता ना. मग इथं बघा वेन आय हर्ड V2 आहे का नाही. मग आता दुसरी ऍक्शन पण कशात पाहिजे, मग इथं जम्प्स आहे V5 आहे, जमन का, हे चुक आहे ना. मग बरोबर कसं होईल, इथं काय पाहिजे होतं, जम्प, म्हणजे तुमच्या भाषेतलं जम्पड. आता वेन शी ओपन द डोर शी स्क्रीम्स इन सरप्राईज. मग तिने दरवाजा उघडला की लगेच मोठ्याने ओरडली, बरोबर. मग इथं ओपन हे V2 आहे का नाही, मग इथं स्क्रीम्स हे V5 जमन का नाही. इथं काय पाहिजे होतं, स्क्रीम्ड. काय पाहिजे होतं, स्क्रीम्ड म्हणजे मोठ्याने ओरडणे. आता वेन दे सॉ द फायर दे कॉल्स फॉर द हेल्प. मग इथं बघा सॉ हे V2 आलंय, इथं कॉल्स इन का मला सांगा ना. इथं काय पाहिजे होतं, कॉल्ड. आता इथं ऍज सून ऍज शी एंटर द रूम एव्हरीवन लुक्ड ऍट हर. इथं एंटर्ड हे काय आहे, V2 आहे, आणि इथं लुक्ड हे काय आहे, V2 आहे, बरोबर आहे ना. म्हणजे काय आहे की ऍज सून ऍज याचा अर्थ काय, ज्या क्षणी त्या क्षणी असा अर्थ आहे. ऍज सून ऍज शी एंटर्ड द रूम एव्हरीवन लुक्ड ऍट हर. तुम्ही ते एक गाणं ऐकले का, किलिये किलिये गाणं ऐकले का, किलिये प्रियदर्शनी काहीतरीच नाव आहे त्या हिरोईनचं, तिचं गाणं आहे ते, वॅम्पायरचा एक पिक्चर येत असता तो, लोका पिक्चर आहे काहीतरी. हा चला द्या.
तुम्ही पिक्चर बघतच नाही का? तर याच्यामध्ये बघा ती जी एंट्री होती की सगळेजण असे उठून तिच्याकडे बघत असतात. मग इथं फक्त काय लक्षात ठेवायचं, ॲज सून ॲज शी एंटर द रूम एव्हरीवन लुक्ड ॲट हर. आता कंबाईन सी 2023 फॉरेस्ट गार्ड 23ला रिपीट आलाय बघा. वेन आय सॉ अ टायगर आय क्लाइंब ऑन ट्री. इथं पण बघा इमिडिएट ऍक्शन आहे का नाही रे? मग इथं क्लाइंब पाहिजे का नाही? इथं काय पाहिजे? क्लाइंब. हे V2. इथं शी गॉट अप वेन द अलार्म क्लॉक गोज ऑफ. इथं काय गॉट V2 आलं ना, मग इथं गोज ऑफ पाहिजे का? वेंट ऑफ. कळालं? म्हणजे अलार्म क्लॉक बंद केला की लगेच वाजला की ती लगेच उठते. कळालं? चूज द करेक्ट. आता आय ड्रॉप माय फोन वेन द अलार्म रिंग. मला सांग आता हे बरोबर आहे का चूक आहे? इथं बघा ड्रॉप V2 आलंय, इथं रिंग्स पाहिजे होतं का? नाही. रिंग रँग काय पाहिजे होतं? रँग आपलं काय आहे? V2. रिंग रँग रंग असं V3 आहे. मग आता इथं शी स्पिल्ड हर कॉफी वेन समवन बम्प्ड इनटू हर. म्हणजे कोणतरी धक्का दिला त्यावेळेस तिच्याकडून कॉफी काय झाली? सांडली. मग इथं हे पण काय आहे? V2. म्हणजे हे आपलं बरोबर. ही स्टूड अप. इथं V2 आहे. ही स्टूड अप वेन द टीचर एंटर्स द रूम. एंटर्स बरोबर आहे का? नाही. इथं काय पाहिजे होतं? एंटर्ड. काय पाहिजे होतं? एंटर्ड. मग आता हे पण चुकलंय. मग आपलं कोणतं सेंटेन्स बरोबर आहे? फक्त विचारलंय काय? करेक्ट. ओनली बी आहे ना. मग इथं बघा 2 नंबर ओनली बी उत्तर येईल ना आपलं. चलो आता 8 नंबरचं. दे क्लॅप्ट वेन द सिंगर फिनिशेस द सॉन्ग. आता इथं बघा क्लॅप्ट आले, इथं V2. फिनिशेस येईल का? नाही. इथं काय पाहिजे? फिनिश्ड. काय पाहिजे? फिनिश्ड. त्यानंतर शी क्राईड व्हेन शी हिअर्स द बॅड न्यूज. शी क्राईड V2 आहे. हिअर्स येईन का? इथं काय येणार आहे? हर्ड. म्हणजे एखादी वाईट घटना ऐकली तिने की लगेच रडायला लागली. दोन्हीकडे V2 पाहिजे ना. अरे डोक्यात बसतंय का? चलो आता आय बर्न म्हणजे जाळणे V2. माय हँड व्हेन आय टचेस द हॉट पॅन. इथं टच्ड. इथं काय येणार आहे? टच्ड. द कार स्टॉप्ड वेन द लाईट टर्न्स रेड. स्टॉप V2 आले, इथं काय येणार आहे रे? टर्न. ED पाहिजे. हे चुकीचं, हे चुकीचं, हे सगळे चुकीचे आहेत ना. मग काय येणार आहे? चूज द इनकरेक्ट. इनकरेक्ट कोणतं आहे रे? A, B, C and D. सगळेच इनकरेक्ट आहेत ना. अरे आहे का? चलो आता 9 नंबरचं डिपार्टमेंटल PSI 23ला. चूज द करेक्ट रिप्लेसमेंट फॉर अंडरलाईन आयटम्स. दे रेस्टेड V2 आले, मग पुढे पण काय पाहिजे? V2 पाहिजे ना. मग कोणता ऑप्शन आहे सांगा आता? हे हॅज कम इन का? नाही. हॅड कम इन का? नाही. वॉज कमिंग? नाही. इथं पाहिजे व्हेन इव्हिनिंग केम काय आहे रे? V2. कम केम कम माहिती आहे ना. ठीक आहे. मग आता 10 नंबरचं डिपार्टमेंटल ASO 2021ला. ही रॅन आउट V2 आले ऑफ द रूम व्हेन ही हिअर्स येणार आहे इथं? हर्ड. काय येणार आहे? हर्ड. हे V2 आहे. शी स्लॅम्स द डोर लाऊडली व्हेन शी लेफ्ट. इथं स्लॅम्स पाहिजे का? इथं काय पाहिजे? स्लॅम्ड. काय पाहिजे? स्लॅम्ड हे काय आहे? V2. आणि लेफ्ट हे पण काय आपला? V2. कळालंय? ठीक आहे. मग आता एरर नंबर 12 जो आहे आपला तो इथं काय झाला? समाप्त झालेला आहे. आता तुम्ही मस्तपैकी हे चित्र वगैरे काढून घ्या, नाहीतर फोटो काढा. अरे समजलं? चला आवरून बसा. मग आता चांगले आवरून बसा. आता तुम्ही स्नेक काढलेले जे येतं ते मी उद्याच्याला पाहणार आहे की कुणी कसा साप काढलाय बघतो ना आता. ठीक आहे. तुम्ही माझ्या सापाला नावं ठेवले ना तिथे काढलेलं आहे. हा उद्याच्याला तुम्ही सापात जे चित्र काढले तर ते मी पाहतो ना. मी काढलेले चित्राला नावं ठेवले तुम्ही. ठीक आहे. तर आता एरर नंबर 12 काय आहे पटकन सांगा बरं. मग पास्ट मधल्या 2 इमिडिएट ऍक्शन असतील तर दोन्ही कशात पाहिजे? सिंपल पास्ट टेन्स मध्ये. एवढंच आहे ते. कळालं का? अरे परीक्षा टायमिंगला आठवण ना पण. हा ठीक आहे. मग आता आपला सिंपल पास्ट टेन्सची कन्सेप्ट प्लस सिंपल पास्ट टेन्स मधला एरर नंबर 12 संपलाय. उद्याच्याला आपल्याला बघायचे तर सिंपल पास्ट टेन्सचे यूज बघायचे तर आणि मग सिंपल फ्युचर टेन्स पण आपल्याला उद्या काय करायचंय? पाहायचंय. कळतंय?